जेवढी मेहनत घेतली मैदानासाठी, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. संघाचं पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो योगेश आणि त्यांना तोंड देतोय तो अनमोल. पंचाने सामना चालू करायचा आहे. मेन पंच आहेत ते नाजिम कासू आणि ले पंच आहेत ते मनोज वारेक. पहिला चेंडू सुंदर तगडा आनंद उंच दिलेला. बघूया पहिला धक्का मिळतोय यशिष रोंडे याला. स्वतःच्या गोलंदाजीवर झेल घेतलेला आहे. पहिला धक्का मिळतोय 0 धावसंख्येवर यशिष रोंडे या संघाला आणि अनमोलची जागा घेण्यासाठी केलेला आहे तो मिलिंद. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो योगेश. पहिल्या चेंडूवर स्वतः झेल घेतलेला आहे आणि पहिला धक्का मिळाला आहे तो यशिष रोंडे या संघाला 0 धावसंख्येवर. आता योगेश पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. त्यांना तोंड देतोय तो मिलिंद. सुंदर पुन्हा उंच मारलेला आणि डिक्लेरेशन बॉक्स मध्ये गेल्यामुळे एकच धाव. संघाच्या खातं उघडलं जात आहे. 1 या धावसंख्येने योगेश सुंदर अशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. रिव्हर्सशिप मारलेला आहे निर्णयाने. बघूया किती धाव मिळतात. तेवढे सुंदर फिल्डिंग आणि खराब थ्रो, त्यामुळे 2 धावा घेतलेल्या आहेत. खराब थ्रो मुळे एकच धाव निघाली असती. दुसरी धाव घेतलेली आहे आणि धावसंख्येत 2 भर. धावसंख्येत 3, 1 बाद 3. पुढचा चेंडू योगेशांचा आणि हलकस ऑफची दिशा दिलेली आहे मिलिंद आणि एका धाव समाधान मागे मानावं लागेल. धावसंख्येत 1 भर. धावसंख्येत 4, 1 बाद 4. सुंदर अशी गोलंदाजी योगेशांची. मोठे फटके मारायला काही देत नाही आहेत. रोंडे संघाला पहिल्या चेंडूवर धक्का मिळालेला आहे. 0 या धावसंख्येवर अनमोल. सुंदर असं सागरने हलकस प्लेस केलेला चेंडू ऑफच्या दिशेला आणि एकच धाव समाधान मानावं लागतंय सागराला. धावसंख्येत 1 भर. धावसंख्येत 5, 1 बाद 5. योगेशांनी यशिष रोंडे या संघाचा अनमोल त्यांच्यासारखा पहिल्या चेंडूवर चेहरा टिपलेला आहे. सुंदर बॅटिंग केली होती अगोदरच्या सामन्यामध्ये आणि सुंदर असं मारलेला आणि खेळ बाद होऊन बाद होत आहेत मिलिंद. दुसरा धक्का मिळतोय यशिष रोंडे या संघाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर यशिष रोंडे या संघाची धावसंख्या होते
चेंडूवर येतोय तो मंथन आणि मिलिंद यांची जागा घेण्यासाठी गेला आहे तो दिनेश. पहिल्या षटकामध्ये योगेश यांनी 2 बोरे टिपलेले आहेत. विशी शिरुंडे यांचे आता आलेला गोलंदाज मंथन सुंदर हलकस टटवलेला लेग साईडला पण ते धाव काही निघत नाही. सुंदर अशी गोलंदाजी करतोय मंथन. चांगला चेंडू टाकलेला होता पहिलाच. सागर यांना काही समजलं नाही ना हलकस बॅटवर घेतलेला लेग साईडला धाव काही निघालेला नाही. पुढचा चेंडू मंथन यांचा सुंदर टाकलेला चेंडू आणि सागर यांना काही समजलं नाही. पंचाकडे व्हाईटचा इशारा करतायत पण पंच दक्ष पंच आहेत नाजिम कासू यांच्यावर काहीच परिणाम होत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. सुंदर अशी गोलंदाजीचं प्रदर्शन मंथन यांच्याकडून. पुन्हा एकदा आणि हा व्हाईट पाठोपाठ 3 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर पुढचा चेंडू चांगला होता पण एक धाव निघालेला आहे. धावसंख्या पुरते आहे ते पंच एकच धाव. धावसंख्या होते 9. नंतर यांनी पाठोपाठ 3 व्हाईट टाकले होते. खराब गोलंदाजी म्हणावं लागेल. चांगला गोलंदाज पाठोपाठ 3 व्हाईट टाकतो. सुंदर असा चेंडू टाकलेला नितीन आणि दिनेशाने हलकस ठरवलं आणि 2 धावा घेतलेल्या आहेत. सुंदर अशी बिटवीन द रनिंग म्हणावं लागेल. दिनेश आणि सागर यांची 2 धावा घेण्यात यशस्वी. धावसंख्येत 2 भर. धावसंख्या होते 11. 2 बाद 11. मंथन तो दिनेश. सुंदर आणि स्वर मारा केलेला आहे. खराब गोलंदाजी करतोय मंथन. मेन बॉलर तुम्ही आणि पाठोपाठ 4 तुम्ही व्हाईट टाकताय. धावसंख्या होते 12. 2 बाद 12. फुलटॉ पुन्हा एकदा व्हाईट. खराब गोलंदाजी.
5 वाईट टाकलेले आहेत मंथन यांनी. धावसंख्या देखणी भर. धावसंख्या होते 13. स्ट्राईकला त्यांनी दिनेश. त्यानंतर सुंदर चेंडू टाकलेला, त्याला दिशा दिलेली आहे चेंडूला आणि एकच धाव समाधान मानावं लागेल दिनेशाला. धावसंख्या देखणी भर. धावसंख्या होते 14. 2 बाद 14. नंतर पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. त्यांना तोंड देता येतो सागर. सुंदर चेंडू होता. सुंदर फिल्डिंग म्हणावं लागेल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर विशेष रोंडे या संघाची धावसंख्या होते 2 बाद 15. 2 बाद 15. थोडस कानमंत्र देण्यासाठी गेलेले आहेत ते अनमोल. खराब असं षटक टाकलं होतं ते मंथन यांनी. संघाचा 3रा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन येत आहे तो सर्वेश. थोडस कानमंत्र देऊन आलेले आहेत ते अनमोल सागर यांना. सर्वेश तो सागर. संघाचा 3रं आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकतोय तो सर्वेश. लेफ्ट साईडला मारला चेंडू आणि खरंच थ्रो केलेला आहे आणि 3 धावा घेतलेल्या आहेत. धावसंख्या 3 भर. धावसंख्या 18. फिल्डिंग चांगली होती परंतु थ्रो खराब आलेला. सर्वेश पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. त्यांना तोंड देतोय तो दिनेश. सुंदर असा ऑफला मारला चेंडू. बघूया किती धावा निघता येते. तेवढे सुंदर फिल्डिंग. एकच धाव समाधान मानावं लागेल दिनेशाला. धावसंख्या देखणी भर. धावसंख्या होते 19. 2 बाद 19. विशेष रोंडे. आता स्ट्राईकला आले ते सागर. सुंदर चेंडू टाकला होता परंतु गच्चा क्षेत्ररक्षण होत आहे डीसीसी राजवाडे या संघाकडून. आणि वाईट चेंडू पंच नाशिम कासे घोषित करतायत. सर्वेश पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार आणि सुंदर चेंडू टाकलेला आणि बाद होतोय. 3रा धक्का मिळतोय विशिष्ट रोंडे या संघाला.
3 गडी बाद 21. दिनेश यांची जागा घेण्यासाठी गेले ते नवजोत. सर्वेश तू नवजोत. सुंदर चेंडू टाकलेला सर्वेशाने. निर्धाव चेंडू टाकतोय. नवजोत यांना काही समजलेलं नाही. धावसंख्या तिथेच. सुंदर असा आपला मारलेला फटका आणि सुंदर असा झेल पकडलेला आहे. चेंडू शिल्लक. स्ट्राईकला येतो सागर. सुंदर चेंडू टाकलेला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर विशिष्ट रोंडे या संघाची धावसंख्या होते 21. आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येता येतो स्वरूप. त्यांना तोंड देता येतो सागर. स्वरूप तो सागर. सुंदर असा आपला मारलेला फटका आणि तेवढ्या सुंदर पद्धतीने झेल पकडलेला आहे. सागरची जागा घेण्यासाठी गेला त्याने आणि 2 धावा घेतलेल्या आहेत. बाद होतोय.
सुंदर चेंडू टाकलेला आणि गुरु यांना काही समजलेलं नाही. निर्धाव चेंडू जातोय. चौथा षटक चालू आहे. काही चेंडू शिल्लक. सुंदर असा उंच मारलेला लेग साईडला. बघूया आता. आणि जे जोरदार मिळतोय गुरु यांना. खराब थ्रो परत. आणि 2 धावा घेतलेल्या आहेत. धाव संख्या 2 भर.
आणि अभिषेक आणि विशिष्ट रोंडे या संघाकडून पहिलं षटक घेऊन येतोय तो तुषार. यानंतर होणारा सामना लोणवी वर्सेस हळदणकरवाडी. दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉस विनसाठी यायचा आहे. टॉस का बॉस. चेंडू आणि 25वा एसीसी राजवाडे या संघाला. पहिला चेंडू तुषार यांचा आणि सुंदर असा आणि पहिला चौकार. सुंदर अशी बॅटिंग. पवार पवन संघाचा आणि वैयक्तिक तुषार. सुंदर परत एकदा आणि तेवढी सुंदर फिल्डिंग, परंतु एक धाव काय रोखू शकत नाही. एकच धाव समाधान मानावं लागेल तुषार याला. आता स्ट्राईकला आलेले ते अभिषेक. धाव संख्या होते 5. आता स्ट्राईकला आले ते अभिषेक. सुंदर असा प्लस केलेला ऑफसाईडला. अभिषेक यांनी एकच धाव समाधान मानावं लागेल. धाव ते 6. आता स्ट्राईकला आले ते अभिषेक. एक चौकारांशी खेळता येते. सुंदर असा ऑफसाईडला मारलेला आणि सुंदर असे बिटवीन द रनिंग म्हणावं लागेल. 2 धावा घेतलेल्या आहे. बघूया आता तिसरी धाव निघते का. 3 धावा घेतलेल्या आहेत. खराब थ्रो. धाव संख्येत 3 ने भर. धाव संख्या होते 9. लोणीवाडी या संघाने टॉस जिंकलेला आहे आणि निर्णय लवकरात लवकर आम्हाला कळवायचा आहे. आता अभिषेक सुंदर असा स्ट्रेट मारलेला गोलंदाजीच्या वरूनच आणि एकच धाव समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने भर. धाव संख्या होते 10. बिनबाद 10. पहिला षटक चालू आहे. काही चेंडू शिल्लक.
सुंदर चेंडू आणि व्हाईट चेंडू पंच नाजिम घोषित करतायत. धावसंख्या 1 निभर. धावसंख्या होते 11. पहिलं षटक चालू आहे. अभिषेक सुंदर असा मारलेला ऑफ साईडला. सुंदर असं आणि 2 धावा घेतलेल्या आहेत. धाव संख्या 2 निभर. धाव संख्या होते 13. पहिलं षटक चालू आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर DCC राजवाडे या संघाची धावसंख्या होते 13. यानंतर होणारा सामना भगवती हळदणकरवाडी वरचे सोडवणी. संघाचा दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे तो मिलिंद. मिलिंद तो अभिषेक सुंदर असा आपला मारलेला चेंडू अभिषेक याने आणि एकच धाव समाधान मानावं लागतंय. धावसंख्येत 1 निभर. धावसंख्येत 14. यानंतर होणारा सामना भगवती हळदणकरवाडी वरच्या सोडवणी आणि हा स्वर मारा केलेला आहे. धावसंख्येत 1 निभर. धावसंख्येत 15. MCC व्यत्यय या संघाचं इथे आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचे आभार मानतो. झेल उडालेला आहे आणि सूर्याचा प्रकाश आड आलेला आहे, त्यामुळे झेल सुटतोय. 2 धावा काय वाचू शकलेल्या नाही आहेत. MCC व्यत्यय या संघामधून प्रतीक जाधव यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. सुट्टी नसताना सुद्धा बेनगी चॅम्पियन ट्रॉफीसाठी आमच्या शब्दाखातर 2 दिवसाची सुट्टी घेऊन आलेले आहेत. मॅच मध्ये येतोय. पुढचा चेंडू तुषार यांना सुंदर फिल्डिंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु 1 धाव काय राखू शकले नाही आहेत. संघाच्या धावसंख्या 1 नंबर पडते. संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या वाढते ती 1 ने. धावसंख्या होते 18. मिलिंद यांचा पुढचा चेंडू सुंदर चेंडू टाकलेला आणि 1 धाव लेग बाईच्या स्वरूपात. धावसंख्येत 1 निभर. धावसंख्या होते 19. बिनबाद 19. सुंदर अशी बॅटिंग करता येतो तुषार आणि अभिषेक आपल्या संघासाठी. मिलिंद पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार आणि सुंदर चेंडू टाकलेला. अभिषेक यांना चौकार किंवा षटकार मारायचा, परंतु बॅटच्या टप्प्यात काही चेंडू आलेला नाही आणि चेंडू जातोय निर्धाव. तुषार सुंदर असा उंच मारलेला 41 आणि हा षटकार. दोन षटकाच्या समाप्तीनंतर
विजयी झालेला आहे DCC राजवाडी संघ. एक मॅच बसतो मॅन ऑफ द मॅच बघ कोणाला